जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते विढाला महायोग पीठे तटे भीमरत्य मोरम पुंडरीकाय धातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतोषिया दुसरे चरण संतोषिया त्यांचा कृपा तेचा विस्तार बाबा जे सकर दास तुका त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारो बाबा जे सकर दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्म ही काया ज्याची ख्याती जोडली जगदंबेसे प्रथम वंदितो तुम्हा छत्रपतीसे जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारायांचा संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेमधील जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये सद्गुरु भेटल्याच्या नंतर जो अनुभव आला तो पारमार्थिक क्षेत्रामध्ये आलेला अनुभव जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे प्रगट करतात. विठाल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे किंबहुना ते वक्त्याचं कर्तव्य आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आजची कीर्तन रूपी सेवा ही कशा निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेली आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, पण दोन शब्द त्या संबंधानं त्या अनुषंगानं बोलणं अत्यंत गरजेचं आहे. आज सत्यनारायणाची महापूजा काळ भैरवनाथ वारकरी मंडळ शेतकरी कामगार पक्ष आपटवणे बरोबर का हा आपटवणे आणि ती पलीकडचं गाव काय झाप म्हणजे तिकडं झापायचं आणि इकडं आपटायचं बघा. हा काळ भैरवनाथ वारकरी मंडळ शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीनं आजच्या या महापूजेच्या निमित्तानं भगवंताच्या 52 दरबारामध्ये आजच्या या कीर्तन रूपी सेवेचं आयोजन केलं. खऱ्या अर्थानं खूप आनंद वाटला. त्यांना पक्षानं फक्त राजकारणच करायचं नसतं, पक्षाने कधी कधी परमार्थ सुद्धा करायचा असतो हे आज यांनी दाखवून दिलं. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. फक्त गंमत महत्वाची आहे का आपल्याकडे फक्त 1 तास राहिलेला आहे आणि या कीर्तनामध्ये टाळ्या वाजवायला कुचरपणा करू नका. काल मी साताऱ्याला कीर्तनाला गेलो होतो. एका आजीला म्हटलं म्हातारे टाळी वाजव टाळी वाजव. म्हातारी म्हणे ओ महाराज
अहो तुमच्यासारखे खूप महाराज आलेत आणि आमच्या गावात अनेक महाराज कीर्तनात मेले पण आम्ही टाळ्या वाजवल्या नाही महाराज. म्हातारीला कीर्तन झालं आणि म्हातारी एका झटक्यात मेली बघा. कीर्तन झाल्यावर जर कोणाला आपलं वरचं तिकीट काढायचं नसेल भैरवनाथाच्या दरबारात तर कीर्तनात वाक्य कळालं तर आपली नक्की टाळी वाजली पाहिजे. आणि याच्या पुढचा मुद्दा ऐका, जो करेल कीर्तनात टाळी वाजवायला टवळा टवळ त्याला यम लवकर कवटाळल. मग यमाना आपल्याला कवटाळू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर कीर्तनात बसल्यानंतर विठ्ठल विठ्ठल भजन म्हटल्याच्या नंतर टाळी वाजवा. विठ्ठल या पावन दरबारामध्ये भैरवनाथाच्या पवित्र दरबारामध्ये आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका लहान कीर्तनकाराच्या वाट्याला आली. लहान म्हणलं का बऱ्याच जणाला हसू येतं महाराज. लोकांना फक्त दिसायला मी लहान दिसतो पण यानं जड जातो म्हणून ऐका, लहान कीर्तनकाराच्या वाट्याला आलेली ही कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे हरिभक्त पारायण आमचे रोशन महाराज दंत, त्यांचे सर्वच आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ या सप्ताह महापूजेमध्ये सर्वच जण असणारे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. मी माझं परमभाग्य समजतो. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे दिग्गज नामवंत सर्वच महाराज मंडळी, परमस्नेही परम आदरणीय आपल्या भागाचं वैभव सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. परममित्र आदरणीय आमचे महेश महाराज देशमुख आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. दादांच्या शेजारी बसलेले आमचे गुरुवर्य बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. दंत बाबा असतील, माऊली महाराज असतील, ज्यांनी विनायकासारखी चाल गायली बघा, फक्त सोंड नाही म्हणून ऐका. आमचे विनायक दादा आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. सर्वच दिग्गज नामवंत महाराज मंडळी, पुनिजन महाराज मंडळी, हरिओम सतनाम वारकरी संप्रदायातील जीवाभावाची माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सकळांच्या पाया माझे दंडवत. आज माझ्या कीर्तनासाठी आमचे योगेश दादा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. पावन दरबारामध्ये भैरवनाथाच्या पावन दरबारामध्ये आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. भैरवनाथाच्या दरबारामध्ये सेवा करत असताना कधीतरी आपल्या मनामध्ये विचार आला पाहिजे की ज्या भगवंताच्या दारामध्ये ही आजची कीर्तन रूपी सेवा आयोजित केलेली आहे, माझ्यापेक्षा ज्ञानाला वयानं आपण सर्वजण मोठे आहात, पण मग जे वाचनात आलं त्या वाचनाच्या निमित्तानं थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतो. विनायक महाराज, भगवान भैरवनाथ म्हणलं का कोण येतं आपल्या डोळ्यासमोर? भगवान. बोलत जा तुम्ही, नाहीतर काही काही लोक कीर्तनकाराच्या दहाव्याला आल्यासारखे कीर्तनात बसतात बघा. आनंदानं बसा. भगवान शंकर डोळ्यासमोर येतात. सहज म्हटले, एक जण म्हटलं, अहो महाराज तुम्ही भैरवनाथाचं एवढं वर्णन करायला लागलेत, भैरवनाथाबद्दल आम्हाला सांगायला लागलेत. भैरवनाथ 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 म्हणजे असं काय आहे? भैरवनाथाचा जन्म उत्सव साजरा होतो का उत्पत्ती दिवस साजरा होतो? भैरवनाथाचा जन्म झालेला आहे का प्रगट झालेले आहेत? काय झालेले आहेत? बोलत जा. काय झालेले आहेत? प्रगट झालेले आहेत का जन्म झालेला आहे? नाही, कोणत्याच नाथाचा जन्म झालेला नाही. कोणी हातीच्या कानातून आलं, कोणी उकड्यातून आलं, पण जन्म कुणाचाही झालेला नाही. विठ्ठल काय झालं माहितीये का, सकाळपासून आहे मला आज उपवास. तुम्हाला हे म्हटले महाराज उपवास कशाला उपवास धरता? माझ्या बहिणीने येता जाता ते 30-40 लाडू खाऊ घातले बघा मला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता ते गोड बोलणं भार इथं घंटात आलंय. आता काय गोड बोलणार? लक्षपूर्वक ऐका. भगवान भैरवनाथ हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात. भैरवनाथाची सेवा केल्याच्या नंतर तुमच्यावर शिवाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. बरं, काही महाराज लोक म्हणत असतील भैरवनाथाची सेवा केल्याच्या नंतर काय फरक पडतो महाराज? जो कोणाची सेवा केल्याच्या नंतर फरक पडत नाही तो यांची सेवा केल्याच्या नंतर फरक पडतो. अहो इथं तंत्र मंत्र चालत नाही, इथं तुम्ही काही करा, इथं सुट्टी नाही.
एखाद्या वेळेस आपला पांडुरंग भगवान परमात्मा आपल्याकडून एखादी चुकी झाली तर आपल्याला माफ करू शकतो मायबाप, पण याच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. सहज लोक म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती. अहो महादेव किती भोळा आहे? भोळा नाही, दिसल तेवढा भोळा नाही. महादेव जर भोळा असते तर एका झटक्यात उजवा हात झटकल्या भैरवनाथ प्रगट झाले असते का? नाही नसते झाले महाराज. अहो दोन देवांमध्ये एकमेकांना कोण मोठा, मी मोठा का तू मोठा, अशी चर्चा सुरू झाली. कोणते दोन देव? ब्रह्मदेव आणि विष्णुदेव दोघही जवळ बसले आणि दोन मोठी माणसं जवळ आली महेश महाराज का नक्कीच काहीतरी कार्यक्रम घडल्याशिवाय राहत नाही, म्हणून मोठ्या माणसांपासून जरा जपून राहिलेलं बरं. बारकाई ना ऐका. दोन मोठी माणसं जवळ आली, ब्रह्मदेव आणि विष्णुदेव जवळ आले. दोघांचं बोलणं चालू होतं. दोघांच्या बोलण्यात काय वाद पेटला माहिती नाही, पण वाद पेटल्याच्या नंतर बाबा त्याने सांगितलं, अरे तू मला काय म्हटला? तो म्हटला मी तुम्हाला काही म्हटलो नाही. ते म्हटले तरी सुद्धा तू मला काहीतरी म्हणलेला आहे. ते म्हटला मी तुम्हाला काहीच म्हणलेलो नाही. ते म्हटला पटकन पुढे बोला. ते म्हटले हे वाघ, तुम्ही माझ्याबद्दल काही जरी बोलत असाल तरी या जगात सगळे जग मला मानते. या जगातला सर्वश्रेष्ठ मान मी आहे. हा ब्रह्मदेव म्हटले. का तर म्हटले या जगाची उत्पत्ती मी करतोय. पण भगवान विष्णूंना राग आला. विष्णू भगवंताने सांगितलं ओ ब्रह्मदेवा काय सांगता? म्हटले जगाचं जरी तुम्ही उत्पत्ती करत असलात, सगळे जग जरी तुम्ही हे करत असाल, पण या जगाला चालवण्याचं काम हे माझ्या हातात आहे. वृक्षाची पान आले ज्याची सत्ता. अरे माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हालत नाही. मग तुम्ही कसं काय म्हणता या जगात मी श्रेष्ठ आहे? दोघांचा वाद पेटला. वाद पेटल्याच्या नंतर महाराज दोघं काही शांत बसायला तयार नव्हते. वाद पेटला, दोघंही शांत बसायला तयार नाही. राग आला आणि राग आल्याच्या नंतर ते सगळेच्या सगळे कोणाकडे गेले? ऋषी मुनींकडे गेले. आता त्या काळात हायकोर्ट म्हणजे ऋषी मुनीच होते आणि ऋषी मुनीकडे गेल्याच्या नंतर महाराज बगदाला बी ऋषी होते, सगळे अनेक ऋषी होते. अनेक ऋषींचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर सगळ्यांनी दोघांनी सांगितलं, म्हटले ऋषीवर आम्ही आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो, फक्त आम्हाला सांगा मी श्रेष्ठ आहे का ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत? ते काय करावं लागेल? म्हटले काय नाही, मी श्रेष्ठ आहे का विष्णुदेव श्रेष्ठ आहेत याचं उत्तर आम्हाला द्या. सगळ्या ऋषीवरांनी महाराज त्या दोघांना हात जोडले. आता हात जोडल्याच्या नंतर या दोघांनाही असं वाटलं आम्ही दोघं मोठे आहे म्हटल्याच्या नंतर सहज विष्णू भगवंतांनी विचारलं, ऋषीवर आम्हाला सांगा तुम्ही नेमका हात जोडला कोणाला? तेव्हा सगळ्या ऋषींनी महाराज दोघांनाही समोर उभं केलं. म्हटले तुमच्या दोघांनाही आम्ही वाकून नमस्कार केला नाही, आम्ही तुमच्यात असलेल्या शिवाला नमस्कार केला. तुमच्या दोघांपेक्षा या जगाचा तारणहार भगवान महादेव आहेत आणि महादेव त्यांना आम्ही नमस्कार केलेला आहे. दोघांनाही राग आला. दोघांना राग आल्याच्या नंतर दोघं म्हणाले काय बोलताय? अरे आम्ही आमचं हितगुज सांगायला तुमच्या जवळ आलो आणि जो आमच्या पक्षात नसलेला त्याचं वर्णन तुम्ही आमच्या जवळ करायला लागलेत, हे काय आमच्या बुद्धीला पटत नाही. सगळे शांत झाले. पण शांत झाल्याच्या नंतर ऋषीवरांनी सांगितलं एक काम करा. काय? तुम्ही एक काम करा म्हटले, वेदपुरीला तुम्ही जाऊ शकता. ते म्हटले वेदपुरीला महाराज 8:12 झाले. आता तुमच्याकडे 48 मिनिटं राहिलेले आहेत. यांना वेदपुरीपासून बाहेर आणा. सगळेच्या सगळे वेदपुरीमध्ये गेले. तिथं 4ही वेद होते. असताना महाराज दरबारात जात असताना तिथं सगळ्यात पहिले प्रतिमा होती भगवान शंकरांची. शंकराची प्रतिमा सगळ्यांनी पाहिली आणि दोघांच्या मनात जरा डाऊट निर्माण झाला. म्हटले खरंच आपल्या दोघांपेक्षा शिव मोठे आहेत का? दोघांच्याही मनात विचार चालू झाला होता. 4ही वेदांनी सांगितलं तुमच्या सगळ्यांपेक्षा शिव मोठे आहेत. हे काय झालं? हे ओंकाराकडे गेले. गेल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा सांगितलं सगळ्या जगाचे तारणहार शिव आहेत. शब्द ऐकला आणि यांना राग आला. राग आल्याच्या नंतर भगवान शंकरांना यांनी अपशब्द वापरले महाराज. आणि अपशब्द वापरल्याच्या नंतर भगवान शंकराला राग अनावर झाला. भोळा चक्रवर्ती आहे पण भगवान शंकरांना राग अनावर झाला. काय म्हटले? माझा अपमान केला असता तर ठीक होतं, पण ऋषी मुनींचा अपमान केला, वेदाचा अपमान केला, ओंकाराचा अपमान केला, हे मात्र मला कदापि सहन होणार नाही. राग अनावर झाला आणि उजवा हात झटकला. उजवा हात झटकल्याच्या नंतर जसा हात झटकला तसा भैरवनाथ प्रगट
झाले झाला नाही झाले म्हणावं. ते काय आपले आजी पंजे होते काय? अजिबात नाही. भैरवनाथ प्रगट झाले आणि झाल्याच्या नंतर महाराज लक्षपूर्वक आहे का, भैरवनाथ प्रगट झाल्याच्या नंतर भैरवनाथाने भगवान शंकरांना नमस्कार केला. आता भैरवनाथाचं रूप म्हणजे काय गोर गोमट आहे का, सावळी रूप अजिबात नाही. अकराळ विक्राळ प्रकारचा मनुष्य तिथं उभा राहिल्याच्या नंतर जटा वाढलेल्या काळा रंग, हातामध्ये त्रिशूळ घेतलेला, जटा झाडसा आपटून उभा असलेला माणूस उभा राहिला. भगवान शंकरांना नमस्कार केला. म्हटले मालक, कोणत्या कामासाठी मला या ठिकाणी तुम्ही प्रगट केलं ते काम मला आत्ताच्या आत्ता सांगा म्हटल्याच्या नंतर देवाने सांगितलं एक काम करा, देवपुरीला वेदपुरीला जा. वेदपुरीमध्ये भगवान विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा वाद पेटलेला आहे. त्या दोघांना त्या वादातून बाहेर काढा म्हटल्याच्या नंतर महाराज भैरवनाथ त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भैरवनाथांनी त्या दोघांनाही जवळ बोलवलं. म्हटले काय तुमचा वाद आहे? त्याने सांगितलं मला तुम्ही सांगा अगोदर तुम्ही कोण आहात? ते म्हटले माझा शोध लागणं एवढं सोपं नाही. अरे ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर तुमच्या पोटात एवढा गोळा उठला त्याचा मी अवतार आहे. शब्द ऐकला दोघांचे चेहरे जरा खाली पडल्याच्या नंतर दोघांनी विचारलं पहिला प्रश्न आहे म्हटले आमच्या दोघांमध्ये मी श्रेष्ठ आहे का ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे? ते त्यांनी भैरवनाथांनी सांगितलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढं कांड आहे ना म्हटले या नखाच्या वेळ सुद्धा जेवढा कापायला लागणार नाही एवढ्या क्षणात मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. असं ऐकल्याच्या नंतर परत राग आला. म्हटले काय बोलताय तुम्ही? म्हटले एक काम करा, माझ्याकडे बघत म्हटल्याच्या नंतर म्हटले माझे चरण हे पाताळात आहेत आणि माझं मस्तक हे स्वर्गात आहे. 21 स्वर्गामध्ये माझं मस्तक आहे. माझ्या मस्तकावरचा मुकुट मी तिथं ठेवलेला आहे आणि पाताळात माझे पादत्राणं ठेवलेले आहेत. कोण पादत्राणं घेण्याकरता जाणार आणि कोण मुकुट घेण्याकरता जाणार पुढे सांगतो ऐका. शब्द ऐकला. भगवान शंकरांना सांगितलं तुम्ही विष्णूला सांगितलं तुम्ही एक काम करा, पाताळामध्ये जा आणि माझे पादत्राणं शोधून आणा. शब्द ऐकला भगवान विष्णूने आणि जाण्याकरता निघाले. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही आता 21 स्वर्गांमध्ये सवारी करा. सवारी केल्याच्या नंतर तुम्हाला माझा मुकुट सापडेल. तो मुकुट तुम्ही घरी घेऊन माझ्याकडे या. आता गंमत ऐका. या दोघांचा शोध दोघही घरून निघाल्याच्या नंतर जो कोणी सर्वात अगोदर येईल तो या जगातला सर्वश्रेष्ठ होईल. शब्द दोघांनी ऐकले. दोघेही जाण्याकरता निघाले. भगवान विष्णू पाताळामध्ये जात असताना महाराज खाली गेले 8:15 खाली पोहोचल्याच्या नंतर भगवान विष्णूंना कळालं की म्हटले याचा अंत कुठंच लागू शकत नाही. हा कोण आहे म्हटले हा शिवाचा अवतार आहे आणि याचा आपल्याकडून अंत लागू शकत नाही. पाताळ धुंडलं पण कुठं चरण सापडत नव्हते. हार मानली आणि त्यांच्याकडे वरून निघून आल्याच्या नंतर उभे राहिले. खाली मान घातली. का माणूस ज्या वेळेस काहीतरी चुकी करतो किंवा एखाद्या वेळेस आपल्याकडे काहीच नसतं, एखाद्याला देण्यासाठी प्रश्नाचं उत्तर नसेल त्यावेळेस फक्त माणसाने शांत बसावं, काही करायचं नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवनात कितीही मोठं संकट आलं तर कोणाला प्रत्युत्तर देत बसू नका. फक्त एक काम करा. जुने लोक म्हणायचे बघा, एक काम करा महाराज, त्याच्यासोबत वाद घालण्यात काहीच मजा नाही. त्याच्यापेक्षा 2-3 माळी रामकृष्ण हरी जप करा. कारण का अहो जप केल्याच्या नंतर वाद हा सहज निवारून जाणार आहे. का भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर जर माणूस जर हरिरूप होत असेल तर त्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर साधा वाद का मिटणार नाही हो, सहज मिटून जाईल म्हटले. भगवान शंकरांनी खाली मान घातली. भैरवनाथ उभे होते. ऐका, विष्णू भगवंताने मान खाली घातल्याच्या नंतर भैरवनाथ समोर उभे होते. म्हटले आलेत का चरण? त्याने सांगितलं देवा माझ्याकडून तुमचा अंत काही लागलेला नाही, मला तुमची पादत्राणं काही मिळाली नाही. चोपदार ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून काय ऑइल संपलं काय? कुठे चाललं होतं आपलं? पाताळात चरण सापडले नाही म्हणून त्यांच्या चरणाला मुंग्या आल्या आणि ते खाली बसले. बघा म्हटले काय करावं, मान खाली घातली. आणि इकडं महाराज आता ब्रह्मदेव जरा हुशार होते, जरा चॅप्टर राजकारणी म्हणावं लागेल. वर गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला भेटली कामधेनू आणि केतकी, दोघी भेटल्या आणि त्यांनी सांगितलं एक काम करा म्हटले, सर्वश्रेष्ठ पद मला प्राप्त होणार आहे, मला सर्वश्रेष्ठ पद मिळावं याच्यासाठी तुम्ही दोघींनी माझ्यासाठी एक शब्द खोटा बोला. ते म्हटले काय बोलावं लागेल? ते म्हटले नको बाबा, त्या भैरवनाथाचं पाप आमच्या जीवनात येईल, साधारण काम नाही येते, त्याच्या विरोधात गेलं
तर माणूस बुडा सगट उफाटून पडते. अहो झाडं पडली माणसाची काय करताय महाराज. ऐका म्हणले त्याच्या नादाला लागायला परवडत नाही. पण ब्रह्मदेव हुशार. ब्रह्मदेवाने सांगितलं कशाला काळजी करता म्हटले, मी आहे तुमच्या पाठीमाग, तुम्हाला पाप लागणार नाही. दोघही बोलल्याच्या नंतर काय झालं, सगळेच्या सगळे खाली आले. आल्याच्या नंतर भैरवनाथांच्या समोर उभे राहिले. आता कोणी जाऊ नका बरं तिकडे थांबा. भैरवनाथाच्या समोर उभे राहिले आणि राहिल्याच्या नंतर महाराज भैरवनाथाच्या डोळ्यात पाहिल्याच्या नंतर फक्त एक शब्द ब्रह्मदेव म्हणाले, मी तुमचा मुकुट बघितला, याला पुरावा ह्या दोघी आहेत. शब्द भैरवनाथाने ऐकला. महाराज काय केलं असेल, पूजेचं ताट काढलं असेल, खिशात ठेवलेले पैसे काढले असतील. हा अहो जसा राग अनावर झाला तसा ब्रह्मदेवाचं मस्तक छाटलं. मस्तक छाटलं, ब्रह्मदेवाचं धड खाली पडलं. आता तुम्ही म्हणाल ब्रह्मदेवच मारला तर जगाची उत्पत्ती झाली कशी. गंमत ऐका, भैरवनाथ म्हणजे काही साधारण दैवत नाही मायबाप. वेगळं केलं. राग अनावर झाला होता का तर खोटा शब्द बोलले होते. ऐकलं ते म्हटले पुढे सांगा महाराज. म्हटले काय करावं, धड वेगळं केलं, काही अडचण नाही. भगवान शंकर आले. भगवान शंकरांनी महाराज ते धड, ते मस्तक, ते 5 मस्तक होते त्यावेळेस, ते मस्तक सगळे कोणाच्या हातामध्ये दिले, भैरवनाथाच्या हातामध्ये दिले. थोडक्यात सांगतो ऐका. भैरवनाथाच्या हातामध्ये धड दिल्याच्या नंतर भैरवनाथाला ब्रह्महत्येचं पातक लागलं. काय करावं म्हणले, आता या पापातून मला कोण मुक्त करेल. जगाच्या मालकानं सांगितलं अजिबात काळजी करू नको, तू हे धड घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघ, भ्रमण करण्याकरता निघ. भ्रमण करण्याकरता निघाल्याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी त्या काळात भैरवनाथ गेले असतील त्या त्या ठिकाणी भैरवनाथाचे मंदिर उभे राहिलेले आहेत. आता भैरवनाथाचा आपल्या गावातलं जरी अनुष्ठान जर आपण बघितलं असेल तरी सुद्धा जरी एखाद्याला सहजासहजी अनुभव येत नाही, पण ऐका भैरवनाथ हे जागृतच आहेत. भैरवनाथ हे जागृतच आहेत. याचा काही प्रत्यक्ष अनुभव माणसाला येत नाही, पण आपल्या कार्यातून आपल्याला भैरवाचा कोप आणि भैरवाची आपल्यावर असलेली कृपा ही मात्र नक्की दिसून येते. विठाला कोण भैरवनाथ, त्या भैरवनाथाने ते मस्तक हातावरती घेतले आणि तीर्थयात्रा करण्याकरता गेले. ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं. ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत असताना, संपूर्ण तीर्थयात्रा करत असताना त्यांना सांगितलं एक काम करा, तुम्ही आता काशी क्षेत्रावरती जा. काशी क्षेत्रावरती गेल्याच्या नंतर ब्रह्मदेव जसे काशी क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या हातातले ते मुंडके खाली गळून पडले. तेव्हा ब्रह्मदेवाला कळालं काशी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये केलेलं सगळंच्या सगळं पाप हे नष्ट होतं. नष्ट कुठं झालं, काशी क्षेत्रामध्ये झालं. ब्रह्महत्येचं पातक सुद्धा हे काशी क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर माणसाच्या जीवनातलं नष्ट होतं. मी काय माझ्या पदरचं सांगत नाही, ही कथा काशी खंडामध्ये आलेली आहे, ती दुपारी मी वाचलेली आहे, त्याच्यामुळं तुम्हाला एवढ्या धाडपणानं मी सांगू शकतो. लोक सहज म्हणतात महाराज कीर्तन करणं किती सोपं. सोपं नाही. कीर्तन करायला उभं राहिल्याच्या नंतर प्रत्येकाला आता थंडी वाजत असेल, पण माझ्या तळ पायाला घाम फुटलेला आहे. कारण का, ही घाम फोडणारी माणसं संप्रदायातील आज कीर्तनामध्ये उभे आहेत. विठाला तेव्हापासून हे भैरवनाथाचं काय असतं, गावचा क्षेत्रपाळ, गावचं रक्षण करणारा अनुष्ठान अधिष्ठान जर कोण असेल तर भैरवनाथ आहे. काशी विश्वनाथ मध्ये गेल्याच्या नंतर सगळ्या जगामध्ये पाप पुण्याचा जोखा लेखा कोण करतंय, दौलत महाराज बोल जा. सगळ्या जगाचा पाप पुण्याचा जोखा लेखा कोण करतंय, अहो म्हणा की चित्रगुप्त करतोय, बरोबर का नाही. पण काशी विश्वनाथ मध्ये असल्याच्या नंतर महाराज त्या काशी क्षेत्रामध्ये माणसाच्या पाप पुण्याचा हिशोब हा चित्रगुप्ताच्या हातात नाही. कोणाच्या हातात आहे, काशीचे कोतवाल भैरवनाथ. भैरवनाथाच्या हातामध्ये तिथली सगळी सूत्र आहेत आणि कोणी दिलेली आहेत, जगाच्या मालकानं त्यांच्या हातात दिलेली आहेत. काही माणसं म्हणतात मी काशीला जातो, काशीला गेल्याच्या नंतर तिकून आल्याच्या नंतर कपात चहा पित नाही, ताटलीत पितो, आणि काशीला गेल्याच्या नंतर मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष तसा प्राप्त होत नाही, तिथं जावं लागतं आणि शरीर तिथंच अर्पण करावं लागतं, तेव्हा मोक्ष देते. तशी देत नाही. काही तिथं जातात. एक तर 12 वर्ष काशीला राहिलं महेश महाराज, आणि नेमकंच एक दिवस त्याचं घरी काहीतरी काम पडलं. 12 वर्ष काशीला वाट बघत होतं, कधी मरतोय, आणि गावात आलं त्याच दिवशी मेलं.
काय पाप असेल महाराज? 12 वर्ष राहून सुद्धा काशी विश्वनाथानं त्याला जवळ घेतलं नाही. मग काशीचे कोतवाल असणारे भैरवनाथ पुढे त्यांचा विवाह कसा झालेला आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त महत्वाचा मुद्दा, आता माझ्याकडे वेळ कमी राहिलेला आहे आणि थोडंसं अभंगाकडे वळणं सुद्धा गरजेचं आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे लक्षपूर्वक ऐका. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु भेटल्याच्या नंतर स्वतःच्या जीवनातला अनुभव प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अजून इतिहास सांगायचा म्हणलं तर मी बरोबर 9ला इतिहास संपवू शकतो. कारण का काही नाही लागत महाराज. इथं फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायवर श्रद्धा लागती आणि आपल्या संतांनी जे लिहून ठेवले आपले जे धर्मग्रंथ आहेत या ग्रंथावर जर आपली श्रद्धा असेल तर ग्रंथासारखी पोरगी महेश महाराजांच्या पोटी जन्माला येते वा. हा, तिचं नाव सुद्धा ग्रंथ आहे. कारण का अहो वारकऱ्याच्या घरामध्ये नाही काही सापडलं तरी चालेल, नाही धन सापडलं तरी चालेल, नाही पैसा सापडला तरी चालेल, पण आमच्या वारकऱ्याच्या घरात महाराज ज्ञानेश्वरीन गाथा सापडल्याशिवाय राहत नाही. वारकऱ्याची खरी श्रीमंती कोणती असेल तर ती आमची ज्ञानेश्वरी आहे आणि आमचा गाथा आहे. हे 2 ग्रंथ ज्याच्या घरात आहेत त्याच्या जीवनाचं कल्याण आहे. काही लागत नाही. हे 2 ग्रंथ आपल्या जवळ ठेवा. महाराज म्हणतात सद्गुरू भेटल्याच्या नंतर माझ्या जीवनात अनुभव आला. काय अनुभव आला महाराज सांगा म्हटले. अहो तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातला जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. संत सांगत असताना सुद्धा अनुभव सांगताना सुद्धा महेश महाराज परमार्थातला अनुभव जगाला सांगितला पाहिजे, संसारातला नाही. का अहो संसारातला अनुभव हा प्रत्येकाचा सारखा आहे, त्याच्यामुळं तो जगाला सांगायची अजिबात गरज पडत नाही. एखाद्याची बायको लग्न झालं तेव्हापासून दररोज त्याला भांडे घासायला लावते, हा त्याच्या जीवनातला रगड आलेला अनुभव हा कोणा जगाला सांगू शकतं का माणूस? नाही. त्या दिवशी सतीश बा दोघं नवरा बायको एका दुकानामध्ये गेले. आमच्या आळंदीमध्ये एका दुकानात गेले. दुकानात गेल्याच्या नंतर बायकोनं 3000ची साडी पसंत केली. 3000ची साडी पसंत केल्याच्या नंतर नवरा म्हटला अगं तुला काही कळतं का नाही? पगार नाही, काय नाही, कीर्तन नाही, सध्या सीझन ऑफ आहे, काही कळतं का नाही? नको घेऊ 3000ची साडी. बाई काय ऐकायला तयार नव्हती. बाई म्हटली मालक काही करा पण मला ही साडी आवडली, मला ही साडी तुमच्याकडून आज पाहिजेतच. साडी महाराज घेतली. साडी घेतल्याच्या नंतर दुकानदाराकडे बिल करण्याकरता गेले. गेल्याच्या नंतर ते म्हटले आताच मी दुकानाचं उद्घाटन केलेले, काय बिल असेल? ते म्हटले काही नाही बघा, ही 3000ची साडी घेतलेली आहे. दुकानदाराने सांगितले एक काम करा, म्हटले 2200 रुपये मला द्या. तेवढ्या त्याची बायको म्हटली अहो काय कळतं का नाही तुम्हाला? एवढे कुठं महाग असतात का साडी? 2200 रुपयाला कुठं साडी असते का? आम्ही 5 वर्ष झाले तुमच्या दुकानातून साड्या घेऊन जातो. दुकानदाराला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानं ती साडी घेतली, नारळ घेतलं, त्याच्यावर एक शाल ठेवणी त्या बाईच्या हातात दिली. म्हटला ताई ही साडी तुम्ही फुकट घरी घेऊन जा. त्या बाईनं आश्चर्याने डोक्याला हात लावला. म्हटली का? म्हटला दुकान टाकूनच 15 दिवस झाले, तुम्ही 5 वर्षापासून साड्या नेता कशा काय? जरा बारकाईनं ऐका. महाराज म्हणतात हा अनुभव आम्ही लोकांना सांगू शकत नाही. विठाल विठ्ठला 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 विठ्ठला. दुसरं एक उदाहरण अतिशय गोड आहे बघा. एकानं घरी गेला ना, दुकानात गावात गेला बाबा, गावात गेल्याच्या नंतर सहज महाराज एक 3000चा बूट घेऊन घरी आलं. घरी आल्याच्या नंतर त्याच्या बायकोनं तो बूट पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर म्हणले का हो तुम्हाला काही कळतं का नाही? कशाला आणला हा 3000चा बूट? काही गरज आहे का? आपले दिवस काय चाललेले आहेत, कशाला आणायचा एवढा मोठा बूट? ते म्हटला काही काळजी करू नको, हा बूट मी परत नेऊन देतो, तू काही काळजी करू नको. त्याने बूट घेतला आणि दुकानदाराला देऊन टाकला. 6 महिन्यानं हे परत त्या दुकानात गेलं आणि गेल्याच्या नंतर महाराज त्या दुकानदाराला म्हटला दुकानदार मी 6 महिन्याच्या अगोदर जो बूट नेला होता तो आहे का? दुकानदार म्हटले अहो एवढा मोठा महागाचा बूट नेणार कोण आहे? घ्या म्हटला. हा काय तुमच्या जवळ देतोय, जा घरी घेऊन जाऊ. पण त्याने विचारलं का हो तुमच्या बायकोला आवडला नव्हता म्हणून तुम्ही 6 महिन्याच्या अगोदर मला आणून दिला, तुमच्या बायकोची आवड बदलली का? तो म्हटला नाही नाही बायकोच बदलली. आता तरी कळालं असेल ना? मग हा आपल्या जीवनातला अनुभव हा कोणाला तरी सांगता येत नाही. विठाल मग महाराज म्हणतात अनुभव आले अंगात या जगात येत असे. तुकोबाराय स्वतःच्या जीवनातला अनुभव आपल्याला सांगतात त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. नळ नीळ जांबुवंत सीता मातेचा शोध घेण्याकरता
निघाले. जात असताना महाराज समुद्र आडवा आला. आडवा समुद्र आल्याच्या नंतर समुद्र आडवा आला आणि आडवा आल्याच्या नंतर जामवंतरायांनी हनुमंतरायांना जवळ घेतलं. म्हटले एक काम करा, तुम्ही याच्यावरनं उड्डाण करा. उड्डाण करा म्हटल्याच्या नंतर हनुमंतरायाला राग आला. खांद्यावर ठेवलेली गदा खाली ठेवली आणि म्हटले, ओ जामवंता, मी काही उड्डाण करू शकत नाही. राग आला महाराज जामवंतांना. म्हटले, काय बोलताय? लहानपणी सूर्य गिळायला निघाला होतात, आता तुम्हाला साधा समुद्र पार करता येत नाही का? ते म्हटले, ते लहानपणचं सोडा, पण आता मी समुद्र पार करू शकत नाही. तो म्हटला, हनुमंतराय, हे बोलणं तुम्हाला काही शोभत नाही. तो म्हटला, तरी पण तुम्हाला उड्डाण करावी लागेल. हनुमानराय म्हणले, मी उड्डाण करू शकत नाही. आता साधा प्रश्न सांगा, जर सूर्य गिळायला जाऊ शकतात तर समुद्र पार करू शकत नाहीत का? करू शकतात. हनुमानरायांमध्ये उड्डाण करण्याची ताकद आहे, पण ती जागृत करण्याचं काम जामवंत करतात. तसं तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये ज्ञान आहे, पण ते जागृत करण्याचं काम संत करतात. म्हणून तुम्ही आम्हाला सांगतात, विठाला 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 विठाला. अजून काही खूप उदाहरणं सांगायचे नाहीत, लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात, संत आम्हाला सांगतात, कारण का येतो कळवळा म्हणून या संतांना या जगाचा उद्धार व्हावा, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं कल्याण व्हावं, ही भावना संतांच्या मनामध्ये आहे. म्हणून संत या जगाला तळमळीनं सांगतात, तुमच्या उद्धाराचा मार्ग कोणता आहे, मार्ग कोणता आहे. असं म्हटल्याच्या नंतर तुकोबारायांनी सहज प्रश्न विचारला. अरे म्हटले, आता करावं तरी काय लागेल? सद्गुरू भेटल्याच्या नंतर, कोण भेटल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये अनुभव आले? तर एक उदाहरण सांगतो, ऐका. 5 वर्षाचा वय होतं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं होतं. देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आई वडील निघून गेले होते. देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं. धावत्या वेगामध्ये सांगतो, लक्षपूर्वक ऐका. देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर सकाळी ज्ञानोबाराय झोपेतनं जागे झाले. आवाज आला आपल्या बहिणीचा रडण्याचा. दादा, मी आईला आवाज देते रे ज्ञानदादा, मी बाबांना आवाज दिला ज्ञानदादा, पण सांगणार रे ज्ञानदादा, मला आईचाही आवाज कानावर पडत नाही आणि बाबाचाही आवाज कानावर पडत नाही. आई बाबा कुठे गेलेत रे दादा? शब्द ऐकला महाराज भावाने शब्द ऐकल्याच्या नंतर डोळे भरून आले. कोणाचे? विश्व माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचे. अरे माऊली महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. कोणासाठी? आपल्या बहिणीसाठी. चिमुकल्या मुक्ताईनं सहज विचारलं, दादा सांग ना, आई बाबा गेले कुठं? ज्ञानोबारायाने सांगितलं, मुक्ता, आई बाबा तुला मला या जगाला सोडून कायमचं निघून गेले. शब्द ऐकला, डोळ्यात पाणी आलं. दादा, मग आई बाबा तुला मला या जगाला कायमचं सोडून गेले रे दादा, तर मग मी आता उद्या कोणाला आई म्हणून हाक मारू? सांगणार दादा. अरे काय अवस्था झाली असेल महाराज ज्ञानोबारायांची. शब्द ऐकले, अंतकरण गहिवरून आला असेल, रडत असतील माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. रडत असताना आपल्या बहिणीला जवळ घेतला असेल, कडकडून मिठी मारली असेल आणि एकच शब्द म्हणाले असतील, मुक्ता, आलीच कधी तुला आईची आठवण, तर तू या ज्ञानदादाला आई. सर्व सुखाचे लहरी, हा सर्व सुखाचे लहरी, सर्व सुखाचे लहरी, सर्व सुखाचे सर्व सुखाचे लहरी, आहा सर्व सुखाचे लहरी, सर्व सुखाचे लहरी, सर्व सुखाचे लहरी. म्हणती ज्ञाना बाई आई, म्हणती ज्ञाना बाई आई, शिवपीठ हे जुनाट, हा शिवपीठ हे जुनाट, हा शिवपीठ हे अट, हा शिवपीठ हे
शब्द ऐकल्याच्या नंतर आता पुन्हा एक प्रमाण दिलं बघा तुम्ही, शिवपीठ हे जुनाट. चला मग आता पुन्हा सिद्धेश्वराचा इतिहास बघायला. ते म्हटले अजिबात बघू नका, ऐका भैरवनाथाची जी इच्छा आहे बघा, माझ्याच बापाचं वर्णन करा. पुन्हा प्रमाण देत असताना सुद्धा गेलो कुठं, शिवपीठ हे जुनाट. अहो त्यांचंच हे हो सगळं, त्याच्यापासूनच हे जग सगळं चालतंय. आणि आता आम्ही त्यालाच विसरायला लागलेलो आहे. विसरावं, पण माणसाच्या मनात तयार झालेल्या अहंकाराला, देवाला नाही. माणसाच्या मनात तयार झालेला अहंकार हा माणसाला खाल्ल्याशिवाय राहत नाही. बरं कितीही मोठा असू द्या आणि सहज म्हणू द्या, मी आहे म्हणून सगळे जिरलीच. तू आहे म्हणजे काहीच नाही. बघ तू आहे म्हणून काही नाही. तू असला नसला काही जग खाणारे पिणारे तू नाद करू नको. तू मर, या जगाला तीच इच्छा आहे, तू लवकर मरावं. कारण तुझ्या अडचणीमुळं अख्खं गाव अडचणीत, तू लवकर मर, तुझी काही गरज नाही. लक्षपूर्वक आहे का, अहंकार माणसाला खाल्ल्याशिवाय राहत नाही. अहो एका मूर्तिकारानं हजारो मूर्त्या बनवल्या. मूर्त्या बनवत असताना बाबा त्याच्या दुकानात समोरून एक महत्वाचा माणूस गेला बघा, साधू. साधू गेल्याच्या नंतर नागा साधूने पाहिलं, अरे बाप, म्हटले काय मूर्त्या बनवल्या या मूर्तिकाराने. साधू होता महाराज. साधूने जीवनात त्याग केलेला फक्कड महात्मा, आणि त्या महात्म्यानं त्या मूर्त्या पाहिल्या. मूर्ती पाहिली भैरवनाथाची, डोळे भरून आले. म्हटल्या ज्याची रात्रंदिवस पूजा करतो, ज्याचे अधिष्ठान करतो, साक्षात असं वाटलं भैरवनाथ डोळ्यासमोर उभे. भैरवनाथाचं दर्शन केलं, रामप्रभूचं दर्शन केलं, भगवान परमात्म्याचं दर्शन केलं. माऊली ज्ञानोबाराचं सगळ्या संतांच्या मूर्ती त्या मूर्तिकारानं बनवल्या होत्या. लक्षपूर्वक ऐका, मूर्त्या बनवल्याच्या नंतर त्यांनी एवढं वर्णन केलं त्या मूर्तिकाराचं. म्हटले अहो तुमच्यासारखा मूर्तिकार मी अख्ख्या देशामध्ये कुठं पाहिला नाही. किती सुंदर मूर्त्या तुम्ही बनवल्या. त्याने सांगितलं काही काळजी करू नका, भगवंताने दिलेलं आहे, देवानं दिलंय, त्याच्यामुळे मी या सगळ्या मूर्त्या बनवतो. सहज मनामध्ये आलं. पण दुसरा एक शब्द वापरला साधूने, तुमच्यासारखा मूर्तिकार मी देशात पाहिला नाही. अहंकार तयार झाला. म्हणजे या साधूने एवढं देश फिरला, सगळे राज्य फिरले, याला जर माझ्यासारखा मूर्तिकार या देशामध्ये दिसला नाही तर खरंच या देशातला नंबर 1चा मूर्तिकार मी आहे. अहंकार तयार झाला. अहो ज्याला अहंकार तयार झाला त्याचं मस्तक भैरवनाथांनी छाटलं, मग याला सुद्धा अहंकार तयार झाला. झाल्याच्या नंतर महाराज साधू म्हटले तुम्ही खूप सुंदर मूर्ती बनवता बघा, पण महत्वाचा मुद्दा आहे का न, 8:37 झाले, पुढे सांगा. ते म्हटले काहीच नाही मूर्तिकार, जाता जाता तुम्हाला एक महत्वाचा सल्ला देऊन जातो बघा, तेवढा लक्षपूर्वक ऐका. उद्या संध्याकाळी तुम्ही 6 वाजता मरणार आहेत. कोण? मूर्तिकार. उद्या संध्याकाळी तुम्ही 6 वाजता मरणार. हा शब्द ऐकला महाराज तळपायची आगच मस्तकात गेली. मूर्ती धरून साधूला हाणावं का काय करावं असा मनात राग आला. पण ते परत साधूकडे पाहिलं. साधूला फक्त एक शब्द विचारला. म्हणले महाराज तुम्ही एवढं मला माझा मृत्यू सांगितला, उद्या संध्याकाळी 6 वाजता मी मरणार आहे, याच्यात काही अजिबात शंका नाही. साधूचं वचन हे सत्य ठरणार आहे याच्यावर माझा विश्वास आहे. कारण नारदावर ज्याचा देवाला विरोध त्याचा विश्वास नारदावर होता. आणि नारद हे संत होते. 1 मिनिट ऐका. भगवान परमात्म्याच्या घरामध्ये नारद महर्षी गेले आणि गेल्याच्या नंतर आई साहेब बसलेले होत्या आणि आई साहेबांना विचारलं, म्हटले मालक कुठे आहेत? आई साहेबांनी विचारलं मालक पूजा करतात. नारदाच्या डोक्यात मुंग्या आल्या. म्हटले अरे अख्खं जग ज्याची पूजा करतोय तो नेमका कोणाची पूजा करतोय? शंका कुणालाही येऊ शकते. शंका मनात आली. नारद महर्षी देव आई साहेब बाजूला गेल्या आणि नारद महर्षीच्या डोक्यात चक्र फिरायला लागलं. मला बघू द्या म्हटले, हा नेमकी कोणाची पूजा करतोय? असा शब्द ऐकला. नारद महर्षी देवाच्या देवघराच्या पाठीमागं उभे राहिले. भगवंताचं तोंड असं देवघराकडे होतं आणि त्या देवघराच्या सगळ्यात पहिल्या नंबरला पहिल्या रांगेमध्ये मूर्ती होती, ती नारदाची होती. कारण का भगवान परमात्मा संतांची पूजा करतो. म्हणून महाराज म्हणतात देवाचं भजन नाही केलं तरी चालेल, पण संतांचं भजन आपल्याकडून झालं पाहिजे. ते हे प्राणा परोते विषय तिकडे नेऊ नका. या मुद्द्यावर काय चाललं होतं? साधूनं मूर्ती पाहिली आणि आशीर्वाद दिला. म्हटले उद्या तू मरणार. शब्द ऐकला, राग आला. म्हटले मला काहीतरी सांगा म्हटल्याच्या नंतर म्हटले मी फक्त एक वचन तुला देऊ शकतो. तुला मृत्यू येत असताना अर्धा तास अगोदर कळेल. हे खुश झालं. म्हटलं काहीच अडचण नाही, अर्धा तास जरी मला कळालं ना तरी भरपूर झालं. म्हटलं काही अडचण नाही.
साधू निघून गेल्याच्या नंतर त्याच रात्री महाराज मूर्तिकार कामाला लागला. रात्री काम चालू केलं, सकाळी 12 वाजेपर्यंत काम तयार झालं. मूर्तिकाराने त्याच्यासारख्या हुबेहूब 9 मूर्त्या बनवल्या आणि 10वा तो, म्हणून 10वा घालतात. काही लोक सहज फोन करत असताना म्हणतात, महाराज तुमचा कोणता दिवस आमच्या सप्त्यात घालू. मी आनंदाने म्हणत असतो, 10वा सोडून कोणताही दिवस घाल, बाकी काही चालेल, फक्त 10वा आमचा तेवढा घालू नका. भागाभागात बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते बघा. काही भागामध्ये गेल्याच्या नंतर पत्नीची ओळख करून देत असताना, आता आपण कीर्तन करत फिरतो, बाबा तुमच्या सगळ्यांच्या सोबत हे सगळ्या गोष्टी सांगणं बरोबर वाटत नाही, पण काय असतं माहिती आहे का, काही लोक नंतर म्हणत असतात, एवढं मस्त ते बोलवलंय, आळंदीतनं बोलवलंय, त्याने काहीच हसवलं नाही. लोकांचा हसवण्यावर मोठा भार आहे, म्हणून हे कधी मध्ये फवारे द्यावं लागतात, त्याच्यामुळं पाकिटावर परिणाम होतो. लक्षपूर्वक ऐका. भागाभागातली पद्धत वेगवेगळी आहे बाबा. आमच्या भागात गेलं का, आपण जर विचारलं ना, सहज दर्शन घेतात लोक. दर्शन घेतल्याच्या नंतर पती पत्नी दर्शन घेतात. घेतल्याच्या नंतर सहज म्हणतात, का हो महाराज ही आमची धर्मपत्नी आहे. हा विदर्भातला शब्द, ही आमच्या धर्मपत्नी आहेत. मराठवाड्यात गेलं का, महाराज ही आमची लक्ष्मी आहे. बरोबर, ही आमची लक्ष्मी आहे. पुणे जिल्ह्यात आलं, इकडं सरत आलं का सहज शब्द म्हणतात, महाराज ही आमची गृहलक्ष्मी आहे. काही भागात गेल्याच्या नंतर, महाराज हे आमच्या मंडळी आहेत. एका भागात मी गेलो, भागाचं नाव तुम्हाला सांगत नाही, नाहीतर सांगितल्याच्या नंतर तिकडचे कीर्तन रद्द झाल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षपूर्वक ऐका. सतीश महाराज त्या भागात गेलो, भागात गेल्याच्या नंतर त्या माणसाने माझ्या पायावर पाणी टाकलं. दोघा पती पत्नीनं पूजा केली. महाराज चांगले 9-10 हजार माझ्या खिशात, तेव्हाच दक्षिणा टाकली. पाठ टाकल्या, आज नाही टाकली बरं का, तिकडे टाकली होती. आणि दक्षिणा खिशात टाकल्याच्या नंतर सहज मनात विचार त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज तुम्हाला आमच्या घरच्यांचा परिचय करून देतो. हा आमचा बारदाना. काय, हा आमचा बारदाना. मी तर डोक्यालाच हात लावला, म्हणलं गृहलक्ष्मी ऐकलं, भाग्यलक्ष्मी ऐकलं, मंडळी ऐकलं, पण ह्या शब्द कुठून काय ऐकला नव्हता. म्हणला हा आमचा बारदाना आहे. चहा नाश्ता झाला. सहज मी त्या ताईंना विचारलं, ताई त्यांनी तुमचा परिचय करून दिला हो, पण तुम्ही काय त्यांचा परिचय करून दिला नाही. बाई म्हटली, महाराज अजिबात काळजी करू नका, मी त्यांचा बारदाना आहे, तेच आमचं भंगार आहे. त्या भंगाराला मी आतापर्यंत सांभाळत आलेली आहे आणि इथून पुढे तेच भंगार मला सांभाळायचं आहे आणि हाच त्यांचा मुख्य परिचय आहे. विठाल मूर्तिकार तयार झाला. 9 मूर्त्या बनवल्या. 10वी मूर्ती त्याचीच होती. दुसऱ्या दिवशी बरोबर 5:45ला यमदूत निघाले. याला कळालं, म्हटले आता यमराज आल्याशिवाय राहणार नाहीत. भांडा आपटलं म्हणजे यमराज निघाले. यमराज जवळ आले. आल्याच्या नंतर महाराज जवळ आल्याच्या नंतर याने लगेच अंगावर जसे मूर्त्यांना कपडे घातले होते तसेच मूर्तिकाराने स्वतःच्या अंगावरती कपडे घातले. 9 मूर्त्याच्या मधोमध हा मूर्तिकार जाऊन उभा राहिल्याच्या नंतर दंत बाबा मधात उभा राहिला. यमदूत आले. यमदूतांनी सगळ्या मूर्त्यांच्या जवळ जाऊन बघितलं. अरे म्हटलं याच्यातला माणूस कोणता आहे, मूर्ती कोणती आहे, काहीच कळत नव्हतं. कारण का, तो हुशार होता. यमदूतांना घाम फुटला. म्हटले कदाचित आपण जर चुकीच्या माणसाला हात लावला आणि त्याचा प्राण जर आपल्याकडून गेला तर आपल्याला सुद्धा ब्रह्महत्येचं पातक लागल्याशिवाय राहणार नाही. विचार करू लागले. म्हटले आता करावं काय करावं. नाराज झाले. निघून जाण्याकरता निघाले. शेवटी माणूसच महाराज. अंगावर आलेलं संकट जरासं बाजूला गेलं का नामस्मरण कमी. गावातला सप्ताह संपला का खाटकं चालू. अरे हो, नाही तिकडे नाही. ऐका, सप्ताह संपेपर्यंत नामस्मरण पूजा आरती सगळे देवाला पार त्याच्या नाकात उदबत्त्या कोसेपर्यंत पूजा करतात. सप्ताह आहे तोपर्यंत. आणि एकदा उचलीला कमळापती पायातली बंधनं गळून जातात आणि सगळा सप्त्याचा नाश होऊन जातो. तरी काही हे सुधरत नाही. मग काय म्हटले ते म्हणले, याच्यात जर कोणत्या एखाद्या चुकीच्या माणसाला हात लागला तर आपल्याला पातक लागल्याशिवाय राहणार नाही. नाराज झाले जाण्याकरता निघाले. ते म्हटले जाऊ द्या. जात असताना महाराज नेमकेच गावाच्या बाहेर निघाले आणि तिथं नारद महर्षी हजर झाले. नारायण नारद महर्षी लय असतात बरं का, कळीचे नारद. यांच्या कधी नादाला लागायचं नाही, यांना बाजूला टाकून द्यायचं. नारद महर्षी म्हटले, अरे कुठं निघालात. ते म्हटले, अहो काय सांगावं तुम्हाला, त्या मूर्तिकाराला घेण्याकरता आलो होतो, पण त्यानं सगळेच्या सगळे ते 10 लोक आम्हाला सारखेच दिसतात हो, त्याच्यातला मूर्तिकार कोणता आहे हे आम्हाला काही कळत नाही. नारद महर्षी म्हटले, तुम्ही जरी यमाचे दूत असाल पण तुम्हाला डोके जरा कमीच आहेत. अरे माणूस कितीही हुशार असला तरी सुद्धा
तो माणूसच आहे हे कधी विसरू नका. शब्द ऐकला म्हटले आता काय करावं, चला म्हटले माझ्यासोबत. नारद महर्षी आले महाराज, सगळ्या जगाचे साठी लोटे त्याला माहिती आहेत आणि त्यानं माणसाचा स्वभाव चांगला ओळखलेला आहे. ते म्हटले काय अहो डुक्कर कितीही तयार असलं तरी सुद्धा मी काय करणार, ताराचं कंपाऊंड टाकणार आणि त्याच्या शेजारी पत्तर ठोकणार, म्हणजे डुक्कर पुन्हा शेतात येणार नाही. मला बरीचशी उदाहरणं असे चालता चालताच कळतात. मग असे आमचे लाड महाराज मला सहज बोलत असताना म्हणले महाराज 30 वर्षाच्या अगोदर 8:30 वाजेपर्यंत काकडा चालत होता. मी म्हटलं आताच तेवढा काकडा चालला तर काकड्याला आलेले सगळे वाकडे होतात, पुन्हा कोणी काकड्याला येत नाही. ऐका, जुना परमार्थ वेगळा आणि आत्ताचा परमार्थ वेगळा. आत्ताचा परमार्थ देवाची प्राप्ती व्हावी म्हणून करायचा नाही, तर आत्ताचा परमार्थ आपला धर्म टिकून राहावा म्हणून करायचा, बाकी काही करायचं नाही. तुम्ही जर म्हणत असाल मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, यानं हेच अभंग पाठ केले, त्यानं तेच प्रमाण दिलं, त्यानं तीच चाल म्हणली, गाण्याची चाल म्हणली, पिक्चरची चाल म्हणून म्हणला न, हे महत्वाचं आहे. तुला येत नाही तू शांत राह बाबा, तू उगं इकडं डोकं लावू नको. ज्याला येतंय त्याला म्हणू दे, त्यांना पिक्चरची म्हणू दे, नाहीतर प्रमाणात 3 प्रमाणं देऊ दे. तुला एक तरी देता येतं का? किंवा तोंडातले दात पडले तरी तुला सुंदर ते ध्यान म्हणता येईना. हा, देवाची द्वारी म्हणायला गेला का ओबा क्षण भरी म्हणतो, फाट्यावर म्हणतो. हा, तुला फाट्यावरच्या चपटीशिवाय दुसरं आतापर्यंत काही दिसलं नाही. तू वारकऱ्याला नावं ठेवतो, नरकात जाशील, नरकात गेल्यावर यमराज तुझ्या छाताळात पाय देईल आणि पाय दिल्या मग तू म्हणशील यमा सोड. यम म्हणाला अजिबात सोडणार नाही. तो म्हणला कसं काय, तू काय साधारण माणूस आहे का? अरे बाळपण गेले नेण्यात, तरुणपण ही विषय व्यथा, लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीची सेवा करण्यात, म्हणून मी तिकूनच आलो आज. तरुण पण गेलं सासरवाडीची सेवा करण्यात आणि म्हातार पण गेलं खाटावर उलट पडण्यात. पडल्या यमाला फोन केला, म्हटला यमा मला उचल. यम म्हटला आज नाही. तो म्हटला कसं काय, तू काय एवढा सोयीचा आहे का? तो म्हटला झालं काय, तुला गावातल्या भजनी मंडळाचा अध्यक्ष केला होता का नाही? तुला गावातल्या भजनी मंडळाचा अध्यक्ष केला होता का नाही? तो म्हटला हो. मग तो टाळाच्या दोऱ्या बैलाच्या यस्नेला वापरल्या कशा काय? तुला मी हाताने येणार नाही. जाऊ दे, त्या विषय सोडून यम राजाला कळालं, तेच नारद महर्षी त्यांना सगळ्यांना घेऊन आले. म्हटल्याच्या नंतर म्हटले अहो सांगा याच्यातला कोणता आहे? नारद महर्षीनं वर्णन चालू केलं. एवढं वर्णन केलं. अरे काय मूर्तिकार आहे, जगात असा मूर्तिकार पाहिला नाही. जगातच काय त्रैलोक्यात असा मूर्तिकार मी बघितला नाही. पण या मूर्तिकारानं मूर्ती बनवत असताना एक थोडीशी चूक या मूर्तीमध्ये केलेली आहे. हा शब्द ऐकला आणि मूर्तिकार 9 मूर्त्यामधून बाहेर निघला. अय नारदा कुठे म्हटला याच्यात चूक? नारद म्हटले उचला, हेच आहे बघा ते दलिंदर. मनात अहंकार झाला, माझ्या मूर्तीत कोणी चूक काढू शकत नाही. म्हणून संत महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये संत भेटल्याच्या नंतर कोणता अनुभव आला, आमचं जीवन धन्य झालं. जन्म आलो त्याचे, 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 आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळी ले संती, तुम्ही सांभाळी ले संती, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळी ले संती, तुम्ही सांभाळले संते, जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले
महाराज म्हणले जन्म आलो त्याचे. हे चालीचा एक लय मोठा बादशाह होऊन गेला महाराज मराठवाड्यामध्ये. हा काय त्यांचं नाव? गोळेगावकर. ह्या चाली ऐकले सकाळी सकाळी लावायचे आमच्या आश्रमात. हे मजा यायची, पण आम्हाला गाता येत नव्हतं. त्याच्यामुळे फक्त आनंद घ्यायचा. माझ्या पाठीमागं महाराष्ट्रातल्या कोणत्याही गायकांना चाल म्हणून दाखवा महाराज, अख्ख्या कीर्तनाचं पाकिट मी त्याला देतो. कोणीच म्हणू शकत नाही महाराज. माझ्या पाठीमागं महाराष्ट्रातला किती तयार गायक असला तरी म्हणू शकत नाही. का तर गायकाला हे स्वरावाल्याच्या पाठीमागं म्हणता येतं, आपसोऱ्याच्या पाठीमागं म्हणता येत नाही. हे बघायला बाहेर काही नाही का, उगाच डोक्यावर ताण आल्यासारखं बसू नका. कोणाच्या पाठीमागे? अहो ज्याला स्वर आहे, ज्याला ताल आहे, ज्याच्यात जो स्वरात गातोय त्याच्या पाठीमागे सहज गाता येतं. पण जर एखादं म्हशीवाणी ओरडत आहे तर त्याला पाठीमागे गाता येणार आहे का महाराज? नाही गाता येत. गाढव कितीही जरी, गाढवाचं पिल्लू कितीही जरी चांगलं असलं तरी सुद्धा ते गाढवच आहे. पण तरी सुद्धा महाराज म्हणतात कधी कधी माणसापेक्षा गाढवं चांगली असतात. ही गोष्ट ध्यानात ठेवा. कारण गाढव हे निष्ठावान असते. गाढवाच्या खांद्याला सहज तुम्ही रात्री बांधत असताना हात लावा आणि सहज त्याच्या खांद्यावरून हात फिरवा. गाढवाला असं वाटतंय मालकानं मला दावणीला बांधलेले, रात्रभर जागेवर हलत नाही. किती निष्ठावान असलं पाहिजे ते. आणि याच्या गळ्यात एवढी टपुऱ्या माळ घातली महाराज, तरी याच्या बायकोला लक्ष ठेवावं लागते. हाय का गेलं, हाय का गेलं, हाय का गेलं. म्हणजे हे एवढे गाढव आहे तरी हा गाढव निष्ठावाने, पण याच्या गळ्यात एवढी टपुऱ्या माळ घातली तरी सुद्धा हे गाढव कुठं काही थांबत नाही. गाढवांना बोललो मी, माणसांना नाही. हे पण सुद्धा लक्षात ठेवा. काय म्हणते महाराज? संतांनी सांभाळ केल्याच्या नंतर जीवनाच्या खऱ्या अर्थानं सार्थक झालं. जन्म आलो त्याचे आज ही फळ झाले साचे. आमच्या जन्माला येण्याचं सार्थक झालं भगवंता. पण कधी? तुमच्या सारख्या संतांनी आमचा सांभाळ केला. सांभाळ केला म्हणजे काय? या थोडंसं अलीकडं आल्याच्या नंतर बाबा, आज तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी कीर्तनामध्ये उपस्थित आहात. लाड महाराज, तुम्ही सर्वजण दिग्गज नामवंत, जुन्या काळा संप्रदायासाठी आपलं जीवन अर्पण केलेली माणसं, तुमच्यासारख्या संतांनी आमच्यासारख्या परमार्थात आलेल्या तरुण पोरांचा सांभाळ केल्यामुळे आमचं सुद्धा जीवन धन्य झालं. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. ज्या लोकांनी आपला परमार्थ शेवटपर्यंत टिकवून ठेवला, अशा लोकांच्या समोर आम्ही कीर्तन करावं आणि त्यांनी कौतुकानं आमचं कीर्तन ऐकावं. तुम्ही सांभाळिले संती. वाजवायच्या असतील टाळ्या तर जरा मोकळ्या मनानं वाजवा. बघा, मला माहिती आहे नंतर तुम्हाला सगळा बेत सुद्धा ठरलेला आहे, पण तरी सुद्धा टाळ्या वाजवायला कुचरपणा करू नका. टाळी वाजवायला टवळाटवळ कधीच केली नाही पाहिजे. आता या संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कळतं ही आता ही आमची म्हणजे एक दोन आणि आता हा एक 3 आहे का? तुमच्या डोळ्यासमोर आम्ही घडलो आणि आता तुमच्या डोळ्यासमोर ही तुमच्या नातवांची पिढी घडते. या नातवांसाठी एकदा आपल्या जोरदार टाळ्या वाजवूया. सहज माणसं म्हणत असतात, अहो धोत्र घालून काय फिरतय कशाला? ए बाबा, अरे कुठं त्याला बुवा बनवतोय? बुवा बनवून कुठं भलं होणार आहे? कशाला त्याला धोत्र घालते? त्याला जीन्स पॅन्ट घाल, त्याला मुंबईला कामाला पाठव, त्याला डीजे पुढे जरा मोकळा नाचू दे. लोकांना आजकाल महाराज मुलगी अजिबात नको, मुलगा पाहिजे. कारण सगळ्या लोकांना माहिती आहे माऊली महाराज, पोरगच म्हातारपणामध्ये दारू पिऊन आपल्याला जोरात आपटून कंबड्ड मोरू शकते. म्हणून लोकांना मुलगी नको, मुलगा पाहिजे. पण आम्ही सांगतो, आमच्या घरातल्या पोरांना जर तुम्ही धोतर घालतं म्हणून जर नावं ठेवत असाल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा गड्या, आमच्या पोरांना इथून पुढे परमार्थातलं काही नाही आलं तरी चालतं, पण ते ज्ञानोबाराय तुकोबारायचे वारकरी होऊन जीवन जगतात. हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण या जगाकडे आता 2च पर्याय शिल्लक राहिलेले आहेत. तुमचा मुलगा जर तुम्हाला निर्व्यसनी घडवायचा असेल तर तुमच्या मुलाला तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचं वारकरी बनवा, नाहीतर तुमच्या मुलाला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मावळा बनवा. हे रक्त आहे शिवछत्रपतींचं, आवाज, हे रक्त आहे धर्मवीर संभाजी महाराजांचं. हे रक्त या मातीसाठी ज्यानं रक्ताचा अभिषेक घातला, आपल्याच कोकणच्या मातीमध्ये जन्माला आलेले नरवीर तानाजी मालुसरेंचं. अरे तानाजी मालुसरेंचं रक्त आहे, हे राजांचं रक्त आहे, हे आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचं रक्त आहे. या रक्ताला कधीतरी जाऊन विचारा.
आलमगीर औरंगजेबाच्या दरबारामध्ये संभाजी राजांना नेलं होतं. संभाजी राजांच्या अंगाला साखळदंड बांधलेले होते. सगळ्या अंगातनं रक्ताचे थेंब खाली पडत होते. अरे चटा वाढलेल्या संभाजी राजाच्या अंगावर तलवारीच्या पात्यानं वार झाले होते. त्या संभाजी राजाला 2 हात वर धरून बांधलेलं होतं. संभाजी राजाच्या समोर शामियानात बसलेला आलमगीर औरंगजेब म्हणत होता, क्यों हमारे घराने में ऐसा एक ही मर्द पैदा नहीं हुआ है? क्या खिलाया होगा शिवाजी महाराज ने इस झावे को? क्यों हमारे घर में ऐसा एक ही बच्चा पैदा नहीं हुआ है? अरे एक संभा जैसा बच्चा हमारे घर में पैदा होता तो पूरे जग में हमने लहराया होता हे मी म्हणणार नाही. कारण का संभाजी राजाकडे पाहिलं, आलमगीर बघत राहिला आणि संभाजी राजाच्या डोळ्यात डोळे घातले. तसा संभाजी राजा ताट मानेनं म्हणत होता, हे आलमगीर औरंगजेब, तू थांबलास आमच्या पुढे आमचं मस्तक खाली झुकवण्यासाठी. अरे या संभाजीचं मस्तक जरा वेगळं केलं तरी सुद्धा हे मस्तक तुझ्या पायावर नतमस्तक होणार नाही. कारण हे कुण्या आयऱ्या गैऱ्याचं रक्त नाही, हे रक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. विश्व हिंदू धर्म की जय. पार्वतीमध्ये हर हर आता समयवर काही वाचले पाहिजे बघा. संभाजी राजाकडे पाहिल्याच्या नंतर आलमगीराचे शब्द संभाजी राजाच्या कानात घुमत होते. आलमगीर औरंगजेब, तू आमच्या मुखातनं माफीचा शब्द ऐकण्यासाठी तरसतोय. या संभाजीच्या मुखातनं एकही माफीचा शब्द बाहेर येणार नाही. अरे आमचे डोळे फोडले तरी चालतील, आमचं मस्तक छाटलं तरी चालेल, पण हा संभाजी कोणाच्या पायावर नतमस्तक होणार नाही. संभाजी राजाचं मस्तक छाटलं, पण त्याच संभाजी राजाच्या मांसाच्या तुकड्यातून हजारो संभाजी जन्माला आले. आणि औरंग्या, तुला इथेच गाडलं ही गोष्ट कधीतरी ध्यानात ठेवा. विठाल बरोबर बघा. 8:58 झालेले आहेत. त्याच्यामुळे महाराज म्हणले जरा आवडतं घ्या. घेतलं आवडतं. काय आवडतं घेतलं म्हणते, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर मी प्रसंग सांगू शकतो बरं का. तसं काय आपल्या ठरल्याप्रमाणे आपण काय बोलत नसतो. कारण मी काही घरून येताना कोणत्याही प्रकारचं काही ठरवून येत नाही, पाकिट सोडून. म्हणजे चिंतनाचा विषय सांगतोय, काही ठरवून आलेलं नसते. जशी माझे ज्ञानोबा आहे, जशी जगद्गुरु तुकोबा आहे बुद्धी देतात, जसा महाराजांच्या जीवनचरित्राचा आपण अभ्यास करत असतो, जसं आठवलं तसं बोलून जायचं. महाराज चुकलं तर काय होणार आहे, आपलीच लोक आहेत, पण लोक लय खोडीची आहेत. महाराज चुकल्याच्या नंतर लोक तेवढाच व्हिडिओ काढतात, महाराष्ट्रभर व्हायरल करतात. बघा हे आमचे बारके महाराज व्हिडिओ करायला लागले. लक्षपूर्वक ऐका. जन्म आले त्याची आजी फळ झाली, तुम्ही सांभाळिले संती. का संतांनी सांभाळ केल्याच्या नंतर माणसाच्या जीवनातलं भय नष्ट होतं. बरं महाराज, संतांनी सांभाळ केल्याच्या नंतर तुकोबा म्हणतात, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कारण काय, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. आता शेवटचं चरण आहे, पण त्या चरणासाठी तुम्हाला 5 मिनिटं तानाजी मालुसरेंचा इतिहास ऐकावा लागेल. कारण ते आमचे सतीश दादा तिकडनं असं करायला लागले. त्यांच्या अंतरीच्या खुणा प्रगटवणी 5 मिनिटं त्या खुणा आपण नक्की ऐकल्या पाहिजे. फक्त इतिहास ऐकत असताना मायबाप, जेवढा जीव तोडून मी तुम्हाला सांगतोय ना, तेवढा जीव तोडून आपल्या टाळ्यांचा प्रतिसाद सुद्धा आला पाहिजे. नाहीतर आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून सांगायचं आणि तुम्ही
त्या दिवशी सहज कीर्तनात म्हणलं होतं, नेहमीचा विनोद असतो आपला, बायकोचं तोंड बघून हास. एक जण घरी गेलं, त्याची बायको दरवाजात उभी होती. बायको सहज हसते. बघा किती जण हसले, सगळे हसले का नाही. बायकोचं तोंड बघून हसा म्हणून सांगितलं. बायकोचं तोंड, त्याची बायको अशी दरवाजात उभी होती. महाराज गडी गेला सतीश मग जोरात तिचा चेहरा पाहिला आणि एकदा जोरात हसला. हे हे, तिच्या हातात एवढं नारळ होतं. महाराज धरलं नारळ, फेकून मारलं. बघा एका नारळात गडी आडवाच पडला. पडल्या पडल्या मला फोन केला, म्हटलं महाराज बायकोचं तोंड बघून हसायला सांगितलं ना. म्हणलं हो. म्हणलं बायकोचं तोंड बघून हसलं, तिनं मला नारळ फेकून मारलं. म्हटलं ताई इकडे फोन दे. म्हटलं ताई तुम्ही याला नारळ का फेकून मारलं? बाई म्हणे महाराज तुझी तब्येत एवढी नाही, तू आमच्या भांडणात पडून मार खाऊ नको. मी म्हणलं पण जवळचं असल्यावर भांडणात गेलं जावंच लागतंय. मार खाल्ला तरी चालतंय, पण मित्राच्या संकटात मित्र जाऊन येतोय. ती म्हणली 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला, हे आमचं कधीच माझं तोंड बघून हसलं नाही, आणि आजच दुपारी मला पिसाळलेलं कुत्रं चावलं, हे माझं तोंड बघून हसतंय. अरे तुला हसाव कधी हे सुद्धा कळालं पाहिजे गड्या. लक्षपूर्वक ऐका. शेवटच्या चरणाकडे जायचंय, आणि इतिहास ऐकत असताना टाळीचा प्रतिसाद झाला तर इतिहास आपल्याला सगळ्यांना कळणार आहे. नाहीच कळाला तरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 5 मिनिटात कीर्तनाला पूर्णविराम देतो. लक्षपूर्वक ऐका. विठाल साहेब जिजाऊ आई शिवाई देवीच्या मंदिरात जावं. आई जगदंबा शिवाई देवी समोर आपला पदर पसरावा आणि आई जगदंबा शिवाई देवीला म्हणावं, हे आई जगदंबे शिवाई देवी आभास असा मुलगा दे जो 18 पगड जातीचं 12 बोलुतेदारांचं सर्व धर्मियांचं राज्य निर्माण करेल. असा मुलगा माझ्या पोटी जन्मास घाल. आणि दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातेत माँसाहेबांच्या कुशीत स्वराज्याचा सूर्योदय झाला. राजे छत्रपती जन्मास आले. राजे जन्माला आल्याच्या नंतर राजाचं नामकरण करत शिवाजी. अरे शिव म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं, आणि शिकून वागल्याच्या नंतर जीवन जगावं कसं म्हणजे छत्रपती शिवाजी. जीवन जगण्याचा 3 अक्षरी मंत्र जसा वारकऱ्याच्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी, तसा मर्द मावळ्यांच्या मनामध्ये शिव छत्रपती धर्मवीर संभाजी. या शब्दाचा जप केला की थंड झालेलं रक्त ताडकन उठून बसतं आणि धर्मावर होणारा अन्याय एका क्षणात नष्ट करतं. ही ताकद त्या नावात आहे. हे शब्द ऐकले होते. अरे सगळे मावळे राजाच्या जवळ यायला लागलेले होते. माँसाहेब जिजाऊ गडावरती बसलेल्या होत्या. डोळ्यासमोर दिसत होता किल्ले कोंढाणा. माँसाहेबांनी कोंढाण्याकडे बघितलं. कोंढाण्यावर फडकत होता तो हिरवा ध्वज. माँसाहेबांनी म्हणावं, कोंढाणा म्हणजे एखाद्या युवतीच्या गालावर जसा तीळ शोभून दिसावा, तसा या स्वराज्याच्या गालावर शोभणारा तीळ म्हणजे आहे किल्ले कोंढाणा. शब्द ऐकला काळजावर घाव घालत होता तो हिरवा ध्वज. आम्हाला गड स्वराज्यात हवा. राजे तयार झाले होते. कोंढाण्याची मोहीम आखली होती. पण त्याच वेळेस आपल्या कोकणच्या पवित्र भूमीमधून तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, शेलार मामा निघाले होते राजांच्या भेटीसाठी. पोहोचले होते गडावर. माँसाहेब जिजाऊंच्या महाली जावं तानाजी मालुसरेनं म्हणावं, माँसाहेब मुजरा, माँसाहेब मुजरा. शब्द ऐकला. शब्द ऐकला माँसाहेब तानाजीकडे बघत राहिले असतील. ताना आलास कर? होय माँसाहेब. कशासाठी आला या ताना? माँसाहेब माझ्या लेकराचं लग्न काढलं या माँसाहेब. माझ्या लेकराच्या लग्नात तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी यावं याच्यासाठी आलो या माँसाहेब. शब्द ऐकला माँसाहेबांनी तानाजीच्या डोक्यावर हात ठेवला असेल. ताना आम्ही तुझ्या लेकराच्या लग्नाला यायला तयार आहे र, पण तुझा राजा येण्यासाठी तयार आहे का नाही एकदा तुझ्या राजाला जाऊन विचार. राजांच्या महाली जावं. मोहीम चालू, तयारी चालू होती.
तानाला राजाने बघितलं आणि तानाजीला राजा दोघांची नजर एक झाली. तानाजी राजाच्या समोर गेले, वाकून मुजरा केला. महाराज तुमचा तानाजी आला या महाराज. शब्द ऐकला, तानाला जवळ घेतलं. तानाजीनं हातातल्या अक्षदा राजांच्या हातात दिल्या. राज आतापर्यंत काहीच मागितलं नाही हो, पण माझ्या रायबाच्या लग्नाला या बर का, माझ्या रायबाच्या लग्नाला या बर का. शब्द ऐकला राजाने आणि राजा म्हणतात तानाजी आम्ही तुझ्या रायबाच्या लग्नाला येऊ शकत नाही. ताना राज का, काही चुकलं काय हो या लेकराकडनं, काय येणार नाहीत राज. राजाने म्हणावं ताना आम्ही मोहीम काढली यार. शब्द ऐकला मोहीम कुठली आहे राज, आम्ही कोढाणा घ्यायचं ठरवले. आणि शब्द ऐकला तानाजी उद्गारतात झाला राज आधी लगीन कोढाण्याचं माझ्या रायबाचं. शब्द ऐकला तानाजी राजांना म्हणायला लागला राजा आता तुमच्या ताण्याच्या वाट्याला आलेली ही मोहीम आता तुम्ही कोण्या दुसऱ्या तानाला देऊ नका. तसा राजा म्हणतात तानाजी त्या गडावर बसलेला उदयभान त्याच्या अंगात यमाच्या रेड्याचं बळ आहे. ताना हे गोष्ट ध्यानात ठेव, जिवंत परत येणार नाही. राज मग त्याच्या अंगात जर यमाच्या रेड्याचं बळ आहे तर तुमच्या ताण्याच्या अंगात सुद्धा इंद्राच्या ऐरावताचं बळ आहे. हे शब्द होते तानाजीचे. तानाजीनं विडा उचलला, मानाची वस्त्र खांद्यावर घेतली आणि राजांना म्हणाल राज आता तुमचा तान्या चौकी पहारे देणार नाही. तुमचा तानाजी वादळासारखा सुटणार, कोढाण्यावर जाणार, उदयभानच्या छातात स्वराज्याची तलवार खोचणार आणि भगवा कोढाण्यावर फडकवणार. राजाला वाकून मुजरा केला होता. रात्रीची वेळ होती. मुजरा झाला, तानाजी मालूसर जाण्याकरता निघाले. जात असताना मामा आडवा आला, भाऊ आडवा आला. ए लका तान्या, अरे लहानाचं मोठं म्या केलं या तुला, आणि आज राजाला एवढं मोहीम पदरात टाकली तर रक्ताच्या मामाला विसरलाय वय. अरे असं जाऊ देणार होय मी तुला. चल मला सुद्धा मोहिमेवर यायचंय. अरे मामाने कंबर कसली, तलवार खोचली, निघाले मावळे घेऊन तानाजी मालूसरे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 500 मावळे घेऊन निघाले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाहणारा वारा सांगत होता तानाजी थो समोर तुझा मृत्यू उभाय. अरे पण मृत्यूला घाबरेल तो तानाजीच कसला, तानाजीच कसला. आलं तानाजी मालूसर कोढाण्याच्या पायथ्याला येऊन पोहोचलं. बघता बघता मावळ्यांना विचारलं हे माझ्या मर्द मावळ्यांनो, अरे कुठला रस्ता आहे र गडावर जाण्याकरता. मावळ्यांनी सांगावं सुभेदार कुठनं पण चला, पण गड फतेह झालाच पाहिजे अशा हिशोबानं चला. शब्द ऐकला, डोळ्यासमोर दिसला कोणागिरीचा कडा. अरे मावळ्यांना घेतला, कड्याच्या खाली आले. कोणी म्हणतो घोरपडीनं चढून गेले, अजिबात नाही. 2 मावळ्यांच्या कमरेला दोर बांधला. जेव्हा चिटकली घोरपडण एक वर चढ, ही शाहिरानं मांडलेली कल्पना, ही गोष्ट ध्यानात ठेवा. तानाजी मालूसरेनं 2 मावळ्यांना जवळ घेतलं, कमरेला दोर बांधला आणि सांगितलं चल चढवर. शब्द ऐकला, मावळे सरा 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 गडावर चढायला लागले. अरे दिशेच्या सांडीत हात घालावा, सापाचा सळसळाटा व्हावा, विंचवाच्या वेदना टचाटच विंचू असावे, वेदना व्हाव्या. तसा रायरेश्वराला साकडं घालावं, जगदीश्वराला म्हणावं हे आई शिवाई देवी, हे रायरेश्वरा, हे जगदीश्वरा, माझं मावळं गडावर चढत्यात र, आमच्या पदरात यश घाल. बघता बघता मावळे गडावर पोहोचले, दोर बांधला. तानाजी मालूसरे, सूर्याजी मालूसरे, मावळे सरा सरा गडावर आले आणि गडावर एकच आवाज झाला, हर हो हर हो हर हर महादेवची
गर्जना झाली होती. गडावर कापाकापी सुरू झाली होती. रक्ताचा अभिषेक गडाच्या भिंतीवर होत होता. जिकडे बघावं तिकडे रक्ताचा अभिषेक. अरे कुणाच्या माना तुटल्या जात होत्या, कुणाचे हात तुटल्या जात होते, तर कुणाची छाती फाडल्या जात होती. बघता बघता उदयभान जागा झाला. कौन आया है? हुजूर, तानाजी आया है. शब्द ऐकला क्या बघते हो? सच, हा हुजूर तानाजी आया है. अरे शब्द ऐकला. अरे उदयभान खार दिशी जागा झाला. तलवार हातात घेतली, ढाल हातात घेतली. समोर येऊन बघतो तर काय, तानाजी मालुसर. हे तानाजी, रुक, क्यों अपनी जान गंवा रहा है? हमारे पास जहागिरी देंगे, वतनदारी देंगे, मनसबदारी देंगे. अरे जो चाहोगे वो सब कुछ तुम्हें देने के लिए तैयार है. आ जाओ. तसा शब्द तानाजी मालुसरेनं फिरवला. ए उदयभान, अरे कापल्या जरी नसा तरी उधर होईल भगव्या रक्ताची. अरे फाडली जरी तानाची छाती तरी मूर्ती दिसेल की फक्त माझ्या राजाची. दोघही समोरासमोर आले. तलवारीचे वार झाले. सपासप वार होत राहिले होते. अरे आकाशात जशी वीज चमकावी तसा तलवारीचा आवाज होत होता. खाड. दुर्दैव तानाजी मालुसरेंचा. उदयभानचा वार तानाजीच्या वर ढालेवर पडला. खाड दिशी ढाल तुटली. तानाजी मालुसरे थांबलं नाही. डोक्याचा मुंडाचा सोला डाव्या हातावरती गुंडाळला. उदयभानचा वार आपल्या हातावर चलत होते. पण दुर्दैव समोर यमराजाला कळून चुकलं होतं. आता काय घडणार? माझा ताना जाणार का हा उदयभान जाणार? उदयभानच्या तलवारीचा वार तानाजीच्या छातीवर झाला. सब दोघही रक्ताच्या थारोळ्यात पडले. एकमेकांचा दोघांनीही एकाला गड घ्यायचा होता, एकाला द्यायचा नव्हता. पण गड घेणारा राजाचा होता, कारण तो निष्ठावान होता. त्यानं गड घेतला. मावळ्यांना कळून चुकलं. सुभेदार पडलं. शब्द ऐकला आणि मावळे माघार निघाले. तसा सूर्याजी समोर आला. ए ध्यानानो, अरे उड्या टाकून मारण्यापेक्षा लढून मरा. मराठ्यांची जात आहे आपली. आपण भिवून मरत नाही, आपण लढवून मरतोय. अरे पुन्हा मावळे माघारी फिरले. गडावर कापाकापी झाली. बघता बघता मावळ्यांनी गड घेतला आणि अग्निरूपी भगवा कोंडाण्यावर फडकवला. गडावर भगवा फडकला होता. सूर्याजी मालुसरेनं आपल्या भावाचा पडलेला पिळदार शरीर पाहिलं. अरे भावाकडं, काकाजी थांबा, घाम फुटलाय मला. आपल्या भावाचा पडलेला पिळदार शरीर त्यांनी पाहिलं. भावाच्या शरीराच्या दिशेने ताना सूर्याजी मालुसरे निघाले. अरे जवळ जवळ जावं, हातातली ढाल तुटून खाली पडावी. भावाच्या पिळदार शरीराकडे नजर वळल्याच्या नंतर हातातली तलवार सुद्धा खाली पडली. गुडघे टेकून आपल्या भावाच्या जवळ बसले. दादा, दादा, अरे लहानाचं मोठं केलं रे या सूर्याजीला. दादा, आता घरी गेल्याच्या नंतर मला वहिनी साहेब विचारतील, भाऊजी माझं धनी तुम्ही सोबत घेऊन गेला होतात, मग माझ्या कपाळावरचं कुंकू कुठं सोडून आला? काय उत्तर देऊ दादा मी वहिनी साहेबांना? दादा विचारेल हो तुमचा रायबा मला, काका माझं बाबा कुठे आहेत? काय उत्तर देऊ मी तुमच्या रायबाला? रडत होते. राजे सकाळी तानाजी मालुसरेंना भेटण्यासाठी येणार होते.
राजगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले. गडावर चौकी पहारे स्वराज्याचे होते, पण गड घेतल्याचा आनंद कोणाच्या चेहऱ्यावरती नव्हता. राजा गडावरती आले. मावळ्यांनी सगळ्यांनी राजांना वाकून मुजरा केला आणि सगळ्या मावळ्यांच्या मधोमध एक भाऊ आपल्या भावाचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन हमरडा फोडून रडत होता. राजाने बघितलं, चेहऱ्यावरचा शेला बाजूला केला. तानाजी मालुसरीच्या चेहऱ्यावर एक जागा नव्हती की जिथं वार झाला नव्हता. राजाने जवळ जावं फक्त एकदा म्हणावं, ताना, आयुष्यात माझ्यासोबत कधीच खोटा बोलला नाही, मग आज का खोटा शब्द दिला रे मला म्हणाला होतास, राज, तुमचा तान्हा तुमच्या स्वागतासाठी गडाच्या पहिल्या पायरीवर उभा राहील. तान्हा, तो माझ्यासाठी गडाच्या पहिल्या पायरीवर नाही रे, स्वर्गाच्या पहिल्या पायरीवर उभा राहिलास. हे निष्ठा, हे समर्पण काय होतं महाराज, तुम्ही सांभाळिले संती. जसं संतांनी आपल्याला सांभाळल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, तशी मावळ्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली होती. राजांना म्हणत होते, तुम्ही आमचा सांभाळ करण्याकरता तयार असाल तर तो काळ सुद्धा आमच्यावर बळ करू शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काय